महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला या सभागृहामध्ये आज आपण प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या व्याख्यानांपैकी जे आज आपण व्याख्यान आयोजित केलं आहे त्यामध्ये जो विषय आहे तो की दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना जो ताणतणाव आपल्याला येतो आणि त्याचे जे शारीरिक मानसिक परिणाम आपल्यावर होतात ते होऊ नये याच्यासाठी त्या ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करावं यासाठी डॉक्टर प्राध्यापक कल्पेश कसबे सर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांनी स्वीकारावं असे मी त्यांना विनंती करतो। सर्वप्रथम या व्याख्यानासाठी उपस्थित असणारे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ठाकरे सर, शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक कैलास चौधरी सर, तसेच माझे सर्व सहकारी प्राध्यापिका या सर्वांचे मी सर्वप्रथम या व्याख्यानासाठी स्वागत करतो। त्यानंतर कार्यक्रमाच्या परंपरेनुसार मी मान्यवरांना प्राचार्य साहेबांना विनंती करतो की त्यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक यांचं प्रतिमापूजन करावं। धन्यवाद सर। महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला वाणिज्य महाविद्यालय येवला आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत तणावाचं व्यवस्थापन कसं करायचं, तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी कोणते कोणते उपाय आपण योजले पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला मानसशास्त्राचे विभाग प्रमुख डॉक्टर कल्पेश कसबे हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। बघा, रोजच्या अध्यापनाच्या व्यतिरिक्त आमच्या प्राध्यापकांना वेगळ्या विषयाचं ज्ञान देखील झालं पाहिजे, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे। या दृष्टिकोनातून प्राध्यापक प्रबोधिनी हे वेगवेगळे उपक्रम व्याख्याने आयोजित करत असतं। त्या दृष्टिकोनातून आज आपण तणावाचं व्यवस्थापन कसं करायचं, तणाव कशामुळे येतो, त्याच्यावर त्याची कोणती कारणे आहेत, त्यावर कोणत्या उपाययोजना आपण अवलंबविल्या पाहिजे, ज्या दृष्टिकोनातून तणावाचं व्यवस्थापन होणार आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला आज कसबे सर हे मार्गदर्शन करणार आहे। त्यांच्या मार्गदर्शनामधून आमच्या प्राध्यापकांच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल आणि त्यांच्या सर्व प्राध्यापकांचा तणाव जो आहे तो नक्कीच कमी होईल अशी आशा व्यक्त करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला पूर्णविराम देतो। धन्यवाद। धन्यवाद सर। ताणतणाव व्यवस्थापन करणे का गरजेचे आहे आणि ताणतणाव व्यवस्थापन करत असताना त्यामध्ये शारीरिक कसरत असेल, व्यायाम असेल, ध्यानधारणा असेल, तसंच सोशल मीडियापासून दूर राहणं असेल किंवा एखादा चांगला मित्र मैत्रीण यांच्यापाशी आपलं मन मोकळं करणं असेल, या विविध मार्गाने आपण आपला ताणतणाव कमी करत असतो। आणि ध्यानधारणेमधून काय आपल्या मज्जा संस्था जी असते तिचं शांत होण्यासाठी ती ध्यानधारणा मदत करत असते। व्यायामामधनं विशिष्ट असे संप्रेरक शरीरामध्ये स्रवत असतात का ज्याच्यामुळे आपला ताणतणाव कमी होतो, आपलं लक्ष चांगल्या गोष्टीकडे वळलं जातं। पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मकता, त्या दृष्टीने विचार करणे हे सुद्धा ताणतणाव नियंत्रणाचं एक महत्त्वाचं साधन आहे। यासारख्याच आणखी विविध अंगाने किंवा विविध साधनांचा वापर करून दैनंदिन येणारा ताणतणाव कसा कमी करावा या संदर्भात प्राध्यापक कल्पेश कसबे सर, सायकोलॉजी विभागाचे विभाग प्रमुख आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। सरांचा परिचय जर म्हटलं तर सर या अगोदरही नूतन महाविद्यालय लासलगाव या ठिकाणी कार्यरत होते आणि मागील 17पासून सर आपल्यासोबत या ठिकाणी काम करत आहे। मी त्यांच्यात आणि तुमच्यात अधिकचा वेळ न घेता मी कसबे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी मी त्यांचं स्वागत विसरलो। मी
प्राचार्य सरांना अशी विनंती करतो की आलेल्या मान्यवरांचं सर्वप्रथम स्वागत आपण करायचे. शाल, पुष्पगुच्छ, बुके देऊन कसबे सरांचं या ठिकाणी स्वागत करायचे. धन्यवाद सर. यानंतर मी कसबे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार आदरणीय वक्त्यांचं, प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. यानंतर या विषयावर अधिकचं मार्गदर्शन करण्याची विनंती मी आजचे प्रमुख व्याख्याते, मानसशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक कल्पेश कसबे सर यांना विनंती करतो की त्यांनी सखोल असं मार्गदर्शन करावं आम्हाला. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर, कला आणि वाणिज्य महाविद्यालय येवला येथे आज प्राध्यापक प्रबोधनतर्फे स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावरती आज सरांनी व्याख्यानासाठी मला मंचावर उपस्थित आज झालेलो आहे. मी यासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल सर डॉक्टर बी गमी सर, तसेच वाईस प्रिन्सिपल सर डॉक्टर ठाकरे सर, शैक्षणिक पर्यवेक्षक चौधरी सर, तसेच इतर सर्व माझे सहकारी बंधू भगिनींचा आभार मानतो व माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजचा जो मला दिलेला विषय आहे त्या विषयाचं नाव आहे स्ट्रेस मॅनेजमेंट इन डेली लाईफ. तर सर्वांना माहिती आहे आपल्याला की स्ट्रेस काय असतो. स्ट्रेस काय ही नवीन गोष्ट नाही आहे, सर्वांसाठी तो कंपल्सरी आहे, किंवा असं म्हणू शकतो की स्ट्रेस नाही असा जगात कोणीच नाही. आता जर शक्यतो विचार केला की स्ट्रेस म्हणजे काय, असा जर जेव्हा विचार येतो आपल्याला, तर स्ट्रेसचा सरळ अर्थ होतो ताण. ताण म्हणजे कोणता असेल, एखाद्या गोष्टीचा अतिरिक्त त्याच्यावरती दबाव आला की तो त्याचं रूपांतर ताणामध्ये होतो. तो शारीरिक असू शकतो किंवा तो मानसिक पण असू शकतो. परंतु शारीरिक या गोष्टीकडे लक्ष न देता आपण जो मानसिक ताण असतो त्याच्याकडे आज लक्ष देणार आहे. आता जर तुम्ही या 2026 चालू आहे याच्या दशकामध्ये जर बघितलं तर स्ट्रेस मॅनेजमेंटवरती आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी असं भेटेल की ज्याद्वारे ज्या ट्रॅडिशनल असतात, की नॉर्मली सगळेच सांगतात तू असं कर, तू तसं कर, की यामुळे तुझं स्ट्रेस मॅनेजमेंट होईल किंवा स्ट्रेस तुझा कमी होऊ शकतो. परंतु आपण त्या गोष्टीचा विचार न करता, कारण की ती ट्रॅडिशनल मेथड आहे, कोणी पण ती यूज करतं, पण आपण त्यापेक्षा थोडंसं वेगळं जाऊ, की जी पद्धत सायकोलॉजिस्ट, सायकॅट्री किंवा काउन्सलर लोकांना सांगत असतात किंवा एखाद्या सब्जेक्टला सांगत असतात आणि त्यानुसार ते स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये त्यांना मदत होते, अशा गोष्टीचा किंवा घटकाचा आपण विचार करणार आहोत किंवा बघणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे REBT. REBT म्हणजे एक शॉर्ट फॉर्म आहे, त्याचा फुल फॉर्म आहे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. याला मराठीमध्ये संज्ञानात्मक वर्तवणूक उपचार पद्धत असं म्हटलं जातं. फक्त आपण शब्दशः जाता आपण बघून घेऊ की REBT काय असते. की 1950च्या दशकामध्ये एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेले, तर त्यांनी ना एक विचार मांडला होता. म्हणजे आता नॉर्मली आपण शिकवणारे शिक्षक आहोत, आपल्याला माहिती कोणता पण एक व्यक्ती येतो आणि त्याचे मत मांडतो, आणि मत मांडतो म्हणून एक प्रकारची थेअरी तयार होती. तसंच त्यांनी एक थेअरी मांडली होती, ती 1950मध्ये. त्यांचं नाव होतं अल्बर्ट एलिस. तर त्यांनी जेव्हा ही थेअरी मांडली तर ती एवढी जगप्रसिद्ध झाली की आजच्या 21व्या शतकामध्ये पण खूप सायकोलॉजिस्ट की सायकॅट्रिक किंवा जे सामान्य लोक जे हेल्थ कॉन्शियस आहे किंवा माइंड कॉन्शियस आहे किंवा जे नेगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करतात, ही त्यांची थेअरीनुसार आपल्या जीवनामध्ये बदल घडत असतात. तर त्यांची थेअरी काय होती ती आपल्याला समजून घेऊ, की त्याच्यानुसार आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या नकारात्मक विचारामध्ये किंवा जे स्ट्रेस आणणारे घटक असतात याच्यामध्ये कसा परिणाम करते ते आपण बघू शकतो. त्यामध्ये त्यांनी REBT म्हणजे एक प्रकारचा त्यांनी एक प्रोसेस सांगितली की जसं आपण R म्हणजे रॅशनल म्हणजे काय, एक प्रकारचा आपण तर्क करत असतो. तर्क म्हणजे काय असतं नॉर्मली, की एखाद्या गोष्टीने काय होईल असा,
की काय होणार एखादी गोष्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या जीवनामध्ये एखादी घटना घडली, तिचा परिणाम नॉर्मली काय होतो, एकच घटना असते पण तिचे दोन फरक पडतात. एक फरक काय असतो, आपल्याला चांगलं होतं, एक फरक म्हणजे वाईट होतं, आणि त्याच्यानुसार आपला जे इमोशन असतात ते ट्रिगर होत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही लोक क्रिकेटच्या आहारी खूप असतात. नॉर्मली 90% भारतातील लोक क्रिकेटच्या आहारी असतात. क्रिकेट किती लोक खेळतात, म्हणजे नॉर्मली वर्ल्ड कप लेवलला किती लोक असतात, ते 15 लोक असतात. ओके, आता एवढं आपला 150 करोडच्या आसपास आपल्याली लोकसंख्या असं आपण म्हणू शकतो, जगातील 1 नंबर लोकसंख्या आपल्याकडे आहे. परंतु जेव्हा हे क्रिकेट खेळायला हे 15 लोक तिथे जातात, आता 15 लोक तिथं गेले तर नॉर्मली ते हारणारे जिंकणारे तो खेळ आहे, पण त्या लोकांच्या हारण्यावर जिंकण्यावर पूर्ण 150 कोटी लोकांचा विचार आणि भावना डिपेंड असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते हारणारे जिंकणारे त्यांचं ते कौशल्य म्हणू शकतो किंवा त्यांचा कुंकवतपणा म्हणू शकतो किंवा त्यांची ती टेक्निक म्हणू शकतो की त्यांनी ते हारता किंवा जिंकता, परंतु त्याचा परिणाम आपल्या सरळ नॉर्मली आपण देशाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ठीक आहे, पण सरळ स्वतःच्या मनावर घेणं गरजेचं आहे का, जर खरंच विचार केला तर नाही ना. काय करायचे, जिंकणार खेळ असतो, खेळामध्ये कोणी जिंकणारे कोणी हारणारे, परंतु काही लोक काय करतात की त्याच्या मनावर घेतात. भारत पाकिस्तानची मॅच झाली, भारत हारला, वाईट वाटलं. भारत हारला म्हणजे काय, फक्त ते 15 जण खेळायला गेले, तिथं हारला म्हणजे जीवनामध्ये हारला असं काही झालं का, आपली काय त्यांची जी इकॉनॉमी असते आपल्यापेक्षा पुढे गेली का, नाही ना, किंवा आपली कमी झाली का, नाही. पण आपण काय करत असतो की आपल्या मनामध्ये असा विचार करत असतो, तिथं आपण जिंकलो म्हणजे काय झालं की आपलं देश मोठा किंवा आम्ही मोठं किंवा आपला जो धर्म जात ही मोठी, असं आपण त्याच्याशी लावून चालत असतो. ह्याच गोष्टीला विरोध म्हणून ॲलिस यांनी पुढं सांगितलं, त्यांनी एक मॉडेल तयार केलं, त्यांनी ABC मॉडेल दिलं. इंग्लिशमधले शब्द आहे. ए फॉर ॲक्टिवेट इव्हेंट, म्हणजे चाललेला जो इव्हेंट असेल, जसं आपला सध्याचा कार्यक्रम चालू आहे हा इव्हेंट आहे. त्याच्यानंतर B म्हणजे त्यांनी बिलीफ सांगितलं की त्या इव्हेंटशी रिलेटेड आपला बिलीफ काय आहे किंवा विश्वास काय आहे, आणि C म्हणजे त्यांनी सांगितलं कन्सिक्वेन्सेस, म्हणजे त्याच्यावर होणारा परिणाम. असे 3 घटक त्यांनी म्हटले. याच्यानुसार मग आपल्या याच्यामध्ये एक तर स्ट्रेस येऊ शकतो किंवा एक तर सकारात्मक भावना येऊ शकते. जसं फॉर एक्झाम्पल आता उदाहरणामध्ये याच्यामध्ये टाकलं आपण, तर पहिलं जर सांगितलं क्रिकेटचं सांगितलं, ॲक्टिव्हेट इव्हेंट आहे कोणता, क्रिकेट. त्याच्यामध्ये कन्सिक्वेन्स बिलीफ काय आहे आपला की भारत नेहमी जिंकतो, नेहमी होतच असतं, त्याला काही पर्याय नाही, पण होत असतं. याच्यानुसार मग आपण काय करतो की भारत जिंकत असतो, त्याच्यानुसार परिणाम काय होणार आहे की नॉर्मली जर जिंकला तर काय होणार आहे, आपल्याला आनंद होणार आहे, आणि हारला तर काय होणार आहे, दुःख होणार आहे. असं काय झालं, एखाद्या गोष्टीशी आपण एक मन जुळून घेतो आणि त्यानंतर आपल्याला आनंद, दुःख, स्ट्रेस हे टेन्शन येत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जरी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार जर आपण केला की जेव्हा एखादी एक्झाम जवळ आली, तर एक्झाम जवळ आली तर काही विद्यार्थ्यांना काहीच वाटत नाही, एकदम रिलॅक्स होता, किंवा काही जण आनंदी होतात, तर काही जण खूपच दुःखी होऊन जातात. आता इव्हेंट एकच आहे, पण त्याच्यावरचा बिलीफ प्रत्येक विद्यार्थ्यांचा वेगवेगळा आहे. का बिलीफ वेगळा आहे, कारण काही विद्यार्थी अभ्यासात राहतात, काही लोक कंटिन्युअसमध्ये असतात की मला येणारच आहे, एक्झाम हो किंवा न हो हे येणारच, आणि काही मुलं काय असतात की नाही आता एक्झाम आली, आता अभ्यास करायचा आहे, त्याच्यामुळे त्यांना टेन्शन येऊन जातं, आणि पुढे त्याचा परिणाम काय, एक तर हुशार मुलं असेल त्यांना आनंद वाटतो आणि असं वाटतं की मला आता दाखवता येईल की माझा किती अभ्यास केलेला, 100 पैकी मला किंवा 50 पैकी मार्क मला किती मिळू शकतं हे मला आता लोकांना दाखवतं, याच्यासाठी ते आनंद होता. आणि दुःखी लोकांना काय, विद्यार्थ्यांना काय वाटतं, आता मी फेल झालो तर. असंच जीवनामध्ये आपल्याला जे बिलीफ्स असतात तेच आपल्या वर्तनाला किंवा भावनेला ट्रिगर करत असतात किंवा स्ट्रेसला ट्रिगर करत असतात, अशा त्या जो तयार करणारे आहे थेअरी त्यांचं असं मत होतं. हे पण आपण जीवनामध्ये या गोष्टीचा यूज करून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्या पॉझिटिव्हिटी किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट करू शकता असं ते म्हणतात. जसं याच्यामध्ये त्यांनी काय म्हणतात, इथे काय म्हणतात की कधी तुम्हाला कोणाच्या बोलण्यामुळे वाईट वाटले का, किंवा एखाद्या घटना घडली आणि त्यामुळं तुम्हाला नेहमीच दुःख वाटतं का. आता नॉर्मली एखाद्या गोष्टीच्या बोलण्याने वाईट का वाटतं, एखादी गोष्ट एखादा बॉस असेल त्यांनी एम्प्लॉईला काहीतरी बोललं, त्याच्यामुळे त्याला दुःख होऊन जातं. दुःख झालं नॉर्मली ठीक आहे, त्याच्याने नॉर्मली एक तर 2च गोष्टी होणार आहे, जो एम्प्लॉई असेल तो सुधरेल किंवा दुसरा काय म्हणणार आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आहे, अशा 2च गोष्टी घडत असतात. स्ट्रेस कोणाला येणार आहे, 2 उदाहरण दिले ना. स्ट्रेस कोणाला येणार आहे, ज्यांनी मनाला लावून घेतलं किंवा ज्यांनी दुर्लक्ष केलं, यापैकी कोणाकडं स्ट्रेस येणार आहे, नॉर्मली विचार केला तर मनाला लावून घेतला तर. परंतु प्रत्येक गोष्ट मनाला लावून न घेता त्याच्यातून आपल्याला सकारात्मक पण घेता येईल ना. बिलीफ काय राहणार आहे आपले की तो तसाच आहे.
असा जेव्हा शब्द आपण वापरतो त्या बिलीफमुळे आपल्याला परिणाम काय होणार आहे की आपल्याला नकारात्मक भावना किंवा स्ट्रेस येणार आहे. उद्या जर मी काही जरी केलं तरी मला वाटेल की ते तसेच आहे, हा बिलीफ झाला. दुसरे काय म्हणलं, अरे ते तर आपल्या विकासासाठी तसं बोलत आहे, आपल्यात तो भाव कमी आहे म्हणून बोलत आहे. उद्या मग आपण ती जी गोष्टीवरून आपल्याला बोलणं बसतंय त्याला विरोध करून आपण ती गोष्ट इम्प्रूव्हमेंट करू शकतो. इम्प्रूव्हमेंट केल्याने आपल्याला स्ट्रेस येईल का? नाही येणार ना. आपल्याला विसरून आहे की कोणी आपल्याला बोलू शकत नाही, कारण की ऑलरेडी ते गुण माझ्याकडं आहे, असा पण त्या घटकाचा तो परिणाम होतो. त्यामुळे ते पुढं काय म्हणतात की ती घटना जी घडते त्या घटनेमुळे आपण स्ट्रेस निर्माण होत नाही, तर त्या घटनेविषयी आपले बिलीफ्स काय, आपले विश्वास काय, त्याच्यामुळे आपण ते ट्रिगर होऊन आपलं स्ट्रेस येत असतो. जसं मी तुम्हाला क्रिकेटचं उदाहरण दिलं, एक्झामचं उदाहरण दिलं, अशा गोष्टीतून ती घडत असतात. तर यानंतर एलिस पुढे म्हणतात की आपण आपल्या मनात या स्ट्रेसबाबत किंवा एखाद्या नकारात्मक गोष्टीबाबत पुढं काय करू शकतो ते पुढं सांगता की त्यांनी सांगितलं की इरॅशनल जे थॉट्स आहे ते आपल्या मनातून आपण काढून टाकले पाहिजे. इरॅशनल थॉट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं उदाहरणामध्ये सांगता की मला नेहमीच परिपूर्ण झाले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक शिक्षक असेल, त्याला कॅम्प्युटर येत नसेल, म्हणजे आता नवीन पिढीला सर्वच येते, परंतु जुन्या थोड्याशा पिढीमध्ये जाऊ की काही शिक्षक असतात की त्यांना कॅम्प्युटर जमत नाही. आणि जर कॅम्प्युटर जमत नाही तर मग परिपूर्णता येत नाही. जर असं कोणतरी सांगितलं तुला कॅम्प्युटर येत नाही म्हणजे याचा अर्थ तू परिपूर्ण नाही, हे योग्य आहे का? नॉर्मली विचार केला का नाही, तू ह्या गोष्टीमध्ये कमतरता आहे पण दुसऱ्या गोष्टीमध्ये तू इम्प्रूव्हमेंट आहे ना. त्या गोष्टीमुळे काय आपला स्ट्रेस थोडा कमी होतो. ठीक आहे, मला कॅम्प्युटर येत नाही टेक्नॉलॉजी, परंतु माझा एवढा अनुभव आहे की मी कोणत्या तरी गोष्टीमध्ये निपुण आहे. याच्यामुळं काय होणार की जो कोणताही व्यक्ती परिपूर्ण नाही ही जेव्हा गोष्ट आपल्याला कळते किंवा आपण स्वतःला सांगतो तेव्हा जाऊन आपला स्ट्रेस कमी होतो. म्हणजे उद्या जर एखाद्या वावळ सरांसारखा व्यक्ती आहे की त्याला खूप सूत्रसंचालन 1 नंबर करता येतं आणि उद्या जर मला बोलताच येत नाही, मी बोलताना 2 वेळा सूत्रसंचालन केलं तर माझ्याकडून अडखळत आलं. जर मी उद्या धरूनच ठेवलं मला यांच्यासारखं चाललं पाहिजे नाही, माझ्या जगण्यात अर्थच नाही, चालेल का? येतच ना. कधी कधी वाटतं नाही यार त्याला येतं मला का नाही येत, हा विचार जो येतो ना तोच आपल्या स्ट्रेससाठी कारणीभूत असतो. कधी कधी प्रयत्न करणं गरजेचं आहे, परंतु प्रयत्न केल्यानंतर जर समजलं आपण ते करू नाही शकत तर आपण काय अडचण नाही, पण प्रयत्न तर करतोय ना. मग प्रयत्न करत असताना थोडंसं इम्प्रूव्हमेंट होईलच, मग तेव्हा स्ट्रेस कमी होऊन जाईल. परंतु आपण प्रयत्नच नाही केले किंवा आपण त्याच्याशी कंपॅरिझनच करत झालं. शेजारचा मुलगा पोलीस झाला म्हणून काही आईवडील आपल्या मुलाला सांगतात तू पण हो, जमल का? आता मेरिट लिस्ट केवढी वाढते, मुलाची तेवढी शारीरिक आणि मानसिक कौशल्य पण तेवढं लागतं तरच जाऊ शकता ना. एखाद्या गोष्टीची बिलीफ काय आहे याच्यावरून पण आपलं ते पुढचा स्ट्रेस हा डिपेंड असतो. म्हणजे आईवडील सांगता म्हणून काही जण काही जॉब करायला पुढं कंटिन्यू करता, आईवडील सांगता म्हणून, हा पण स्ट्रेसचा एक भाग असतो. त्यानंतर त्यांनी पुढे हे पण सांगितलं की दुसरी एक गोष्ट म्हणजे सगळ्यांनी मला लाईक केले पाहिजे किंवा स्तुती केली पाहिजे, असं पण आपल्या मनामध्ये असतं की आपण जेव्हा एखाद्या ग्रुपमध्ये असतो तर आपल्याला असं वाटतं असं सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे, सगळ्यांनी माझी स्तुती केली पाहिजे. यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो आणि हे प्रयत्न करत असताना कधी कधी आपल्याकडून ते प्रयत्न होत नाही. प्रयत्न होत नसल्यामुळे मग आपल्याला काय होतं, मग स्ट्रेस यायला लागतो. स्ट्रेस येतो आणि परत त्याचा नकारात्मक भाव म्हणजे काय असतं की तोच की आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट जमत नाही आणि त्याचा नकारात्मक परिणाम हा होत असतो. त्यानंतर त्यांनी जो ABC मॉडेल सांगितला, जसं ॲक्टिवेट इव्हेंट, बिलीफ आणि कन्सिक्वेन्सेस म्हणजे त्याचा परिणाम. पण ह्या परिणामानंतर पुढची गोष्ट त्यांनी Dमध्ये सांगितलेली आहे की त्यांना डिस्प्यूट थॉट्स असं नाव त्यांनी एक संकल्पना दिलेली आहे की डिस्प्यूट थॉट म्हणजे जे विचार आपल्या नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येत आहे, तर जे नकारात्मक विचार आपल्याला सकारात्मक करण्यासाठी आपण ते थॉट जे नकारात्मक असतात ते काढले पाहिजे. जसं म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या वरच्या 2 उदाहरणं अनुसरून की खरंच सगळ्यांनी मला आवडणे आवश्यक आहे का? आपण ग्रुपमध्ये राहतो तर जेव्हा प्रत्येक व्यक्तीला समान संधी भेटेलच असं नाही की सगळ्यांना रिस्पेक्ट भेटेलच असं नाही, परंतु सगळ्यांनी आपल्याला आवडलंच पाहिजे असं त्या ग्रुपमध्ये गरजेचं आहे का नाही याचा पण आपण खरंच विचार स्वतःच्या लेवलला विचार केला पाहिजे की खरंच गरजेचं आहे का? काही का म्हणजे काय आपल्या 10 विद्यार्थ्यांचा किंवा 10 जणांचा आपला ग्रुप आहे ते आपल्याला रिस्पेक्ट देत नाही, तर आपण त्याच्याकडून रिस्पेक्टची खरंच गरज आहे का आपल्याला? का त्या रिस्पेक्टने आपल्याला खरंच काय भेटणार? उदाहरणाच्या मध्ये घेतो, आपल्याला तसं काही नाही, ही खरंच गरज आहे का याचा पण विचार आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. तर विनाकारण प्रत्येक ठिकाणी इथं पण आपण कॉलेजमध्ये पण आपल्याला इज्जत पाहिजे, आपल्या घरी गेलेल्या गल्लीमध्ये पण आपल्याला असं वाटतं की 100 लोकांनी मला चांगलं म्हणावा, किंवा एखाद्या बस स्टँडमध्ये गेल्यानंतर तिकडच्या लोकांनी मला ओळख द्यावं, याची गरज आहे का? याचा आपण सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या मनाच्या लेवलवर विचार करायचा. खरंच गरज असेल तरच या गोष्टीसाठी प्रोत्साहन घेणं गरजेचं आहे, आणि गरज नसेल तर काय गरज आहे आपल्याला त्याबद्दल विचार करण्याची किंवा स्ट्रेस घेण्याची.
अजून एक सांगता की अपयश म्हणजे सर्व काही संपले का. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं जेव्हा स्ट्रेस येतो तर स्ट्रेस येण्यासाठी आपल्याला अपयश येत असतं म्हणून आपल्याला स्ट्रेस येतो, परंतु आपण दरवेळेला अपयश येण्याचा अर्थ की काही नकारात्मक गोष्टी असं नाही ना. त्याच्या अपयश येण्याचे कारणे पण कधी कधी आपल्यातर्फे पण असतात, आपण कुठे काही कमतरता पडलो, कधी कधी समोरच्या घटकामध्ये किंवा संस्थेमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी कार्यामध्ये कुठेतरी काहीतरी कमी असते त्याच्यामुळे आपण अपयश आलेलो असं पण असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सरकार हजारो म्हणजे 100-200 व्यक्तींच्या जागेसाठी हजारो लोकांचे किंवा लाखो लोकांचे फॉर्म काढतात. आता एवढ्या लोकांचे फॉर्म काढल्यानंतर 100च जागा घ्यायच्या आहे त्यांना, परंतु तुम्ही आहे 1000, तुम्ही आहे लाख. आता लाखमध्ये 100 जण निवडायचे म्हणजे किती कट होणार आहे, 99,000 किंवा 99,900 जण कट होणार आहे. म्हणजे आता 99,900 एवढ्या लोकांनी काही अभ्यास केलाच नव्हता का, काही एफर्ट घेतलेच नव्हते का, आहे का नाही, घेतले तर असेलच ना. फक्त जागा कमी असल्यामुळं त्या गोष्टी घडल्या. या गोष्टीचा पण आपण रॅशनल लेवलवर विचार केला पाहिजे असं ते म्हणतात. याच्यानंतर त्यांनी पुढची पायरी सांगितली आहे की नवीन प्रभावी विश्वास निर्माण करणं. म्हणजे आता हे नकारात्मक विचार आपण काढून टाकले, याच्यानुसार आता काय आपण नवीन एक विश्वास किंवा नवीन विचार हे आपल्याला तयार करायचे आहे, याच्यासाठी आपण प्रयत्न केला. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी पुढं सांगितलं की चुका करणे स्वाभाविक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट आपल्याकडे चुकी झाली, चुकी ही नॉर्मल गोष्ट आहे, चुकी झाली म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे, पण चुकी झाली आपल्याकडून ती ॲक्सेप्ट करणं. आणि प्रत्येक व्यक्ती चुका करू शकता आणि चुका केल्याने त्याच्यातून इम्प्रूव्हमेंट पण होऊ शकतं आहे किंवा भविष्यामध्ये तो स्वतःला सुधरू पण शकताय, अशा गोष्टीचा विचार आपण मनात ठेवला पाहिजे. म्हणजे नवीन थॉट तयार झाला. अजून एक सांगितलं की सराव केल्याने मी सुधारू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे सांगितलं की ज्यांना कॅम्प्युटर येत नाही, ठीक आहे कॅम्प्युटर येत नाही पण ते सराव करू शकताय, असे की मी करण्याचा प्रयत्न करीन. हे जर विचार जर त्यांनी मनामध्ये ठेवले तर त्याच्या विचारात नक्कीच परिणामी हळूहळू त्या गोष्टीमधला स्ट्रेस हा कमी होऊ शकतो. आणि हा जर थिअरी जर यूज केली तर नॉर्मली सांगितलं असं 1950 म्हणजे 20वे शतक ते 21वे शतक याच्यामध्ये जे सब्जेक्ट असतात किंवा सायकोलॉजिस्ट असतात, सायकॅट्रिक असतात किंवा काउन्सिलर असतात, हे प्रत्येक लेवलवर ही सायकोलॉजिकल थिअरी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. कारण की ही सोपी आहे, याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा साधन सामुग्रीचा गरज नाही, ती आपल्यातच आपल्याला डेव्हलप करायची. फक्त इरॅशनल थॉट्स आपल्याला काढून टाकायचे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे, आपली चिंता कमी होणार आहे, आत्मविश्वास वाढणार आहे आणि नकारात्मक भावना ही कमी होऊ शकते. धन्यवाद सर, मला आज इथं लेक्चरसाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी प्रिन्सिपल सर, व्हाईस प्रिन्सिपल सर, पर्यवेक्षक सर आणि इतर सर्व आपले ऐकून घेणाऱ्या प्राध्यापकांचे धन्यवाद करतो. धन्यवाद सर. कसबे सरांनी त्यांच्या व्याख्यानामधून आपल्याला इलिस या मानसोपचार जो तज्ज्ञ आहे त्याचे एक ABC जे मॉडेल आहे ते मॉडेल आपल्याला विवरण करून सांगितलं का त्याच्यामध्ये सगळ्यात त्यांनी जो मेन फोकस केला बिलीफवरती, विश्वासावरती, का एखादी गोष्ट याची म्हणजे ॲक्टिवेट इव्हेंट का ते एखादा इव्हेंट घडून गेल्यानंतर, एखादी क्रिया घडून गेल्यानंतर त्या क्रियेमधून तुम्ही कसा बोध घेता, कसा अर्थ घेता, त्याच्यावरती तुमचा ताणतणाव अवलंबून असतो. तुम्हाला प्रिन्सिपल सर बोलल्यानंतर किंवा एखादी उच्चपदस्थ व्यक्ती बोलल्यानंतर त्याच्यातून माझं विकास होणार आहे, माझं भलं होणार आहे, हा तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग घेता का कशाला बोलले, का बरं बोलले, ही निगेटिव्ह थिंकिंगने विचार करता, याच्यावरती तुमचा ताणतणाव अवलंबून असतो. पॉझिटिव्ह थिंकिंग जर घेतली तर तुम्हाला त्याच मिनिटाला तुमचं ते बोलणं तुम्ही विसरून जाल आणि नव्या ऊर्जेने काम करून तुम्हाला म्हणजे आपण काय म्हणतो आपली मेमरी तिथं वॉश होऊन जाणार आहे. जो काही इव्हेंट घडला जो काही इव्हेंट घडला तो तुम्ही तिथंच विसरून जाता आणि चांगला बिलीफ घेऊन त्याच्यातनं तुम्ही मार्गक्रमण करता. यातनं स्ट्रेस येत नाही, त्यातनं मग तुमचा मानसिक त्रासही तुम्हाला त्यातनं होत नाही. धन्यवाद सर. प्राध्यापक प्रबोधिनीचे व्याख्यान आयोजित करत असताना आपण नेहमी हे वन वे व्याख्यान न करता आपण दोन्ही बाजूनी चर्चा या ठिकाणी करत असतो. या व्याख्यानातून तुमच्या बसलेल्यांपैकी सर्वांच्या मनात जर काही शंका वगैरे निर्माण झाल्या असतील, काही ताणतणाव ह्या व्याख्यानामुळं आला असेल तर सरांकडून ते पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन ते त्यांचं काउन्सिलिंग घेऊन तो आपण ताणतणाव इथं कमी करूया. मी सर्वांना विनंती करतो की त्यांना आलेले काही पडलेले प्रश्न असतील ते सरांना विचारावे.
आजच्या प्राध्यापक प्रबोधिनीच्या व्याख्यानाचा जो विषय होता का ताणतणाव जो दैनंदिन जीवनामध्ये येतो तो कमी कसा करावा याचं व्यवस्थित असं मार्गदर्शन कसबे सरांनी आपल्याला केलेलं होतं. त्यानंतर आपण जे प्रश्न उत्तराचा जो आपण वेळ दिला जवळजवळ 1.25 तास झाला. आपण 1.25 तास ह्या विषयावरती चर्चा करतोय. 1.25 तासापासून अतिशय चांगली अशी चर्चा या ठिकाणी घडून आली आणि एकंदर ह्या पूर्ण चर्चेवरून असं दिसून आलं का तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, काही गोष्टींची तुलना नाही केली पाहिजे, जास्तीच्या अपेक्षा कोणाकडून ठेवल्या नाही पाहिजे. ह्या जर गोष्टी तुम्ही टाळल्या तर तुम्हाला ताणतणाव येणार नाही आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात स्ट्रेसलेस जीवन जगू शकतात. जर ह्या 3 पद्धती तुम्ही जर वापरल्या, दुर्लक्ष करणे, अपेक्षा न ठेवणे आणि तुलना न करणे कोणाशी, तर आपण स्ट्रेसलेस जीवन जगू शकतो. आता कार्यक्रमाचा समारोप करण्याची विनंती मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करा. धन्यवाद सर. आज आपण मानसशास्त्र विभागाच्या वतीने ताणतणाव व्यवस्थापन या विषयावरती मानसशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर कल्पेश कसबे सर यांचं व्याख्यान आरी बेटी ही जी संकल्पना आहे आणि या संकल्पनेच्या अनुषंगाने या ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करावं याबाबत त्यांनी काही टिप्स, काही माहिती आपल्याला दिलेली आहे. रोजचं अध्यापन करत असताना, जीवन जगत असताना आपल्या सगळ्यांनाच या ताणतणावामधून जायचं असतं, परंतु कोणता ताण घ्यायचा आणि कोणता घ्यायचा नाही हेही आपण ठरवलं पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्तीला जन्माला आल्यापासून तर जाईपर्यंत म्हणजे मरेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं. बालपणातले ताणतणाव वेगळे असतात, कौमारी अवस्थेतले ताणतणाव खूप वेगवेगळे असतात, तरुण वयातले ताणतणाव वेगळे असतात, नोकरीमधले ताणतणाव वेगळे असतात, कुटुंबामधले ताणतणाव वेगळे असतात, नातेसंबंधांमधले ताणतणाव वेगळे असतात. या सगळ्यांची मॅनेजमेंट करणं हे व्यक्तीला खूप महत्त्वाचं असतं. कारण प्रसंगी त्या ताणतणावाचं व्यवस्थापन करत असताना त्या व्यक्तीलाही काही अभ्यास करता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी काही छंदही जोपासले पाहिजे. त्याच्यामध्ये वाचन आहे, लेखन आहे, चांगले मूव्ही पाहणं आहे, त्याचबरोबर चांगले सवंगडी मित्र जमवणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे आपल्याला आवडीची जी गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी वेळ देता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही कितीही तणावात असाल तर लता दीदीचं एखादं गाणं ऐकल्यानंतर जर तुमच्या मनाला रिलीफ मिळत असेल, आनंद मिळत असेल तर नक्कीच ते गीत ऐकलं पाहिजे. तुम्ही ताणतणावात असताना तुम्हाला एखादं चित्र काढावंसं वाटलं तर ते काढता आलं पाहिजे. चांगल्या मित्राशी बोलता आलं पाहिजे, चांगल्या मैत्रिणीशी बोलता आलं पाहिजे, कुटुंबाशी सहसंबंध तुम्ही चांगले प्रस्थापित केले पाहिजे, मुलांना आपलं मित्र म्हणून तुम्ही वागणूक दिली पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी केल्या तर मला वाटतं ताणतणाव कमी होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन्स हा त्याच्यावरचा खूप चांगला पर्याय आहे. चांगले सकारात्मक दृष्टीने विचार करणं म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या अंगावरती एखादा धावून जरी आला म्हणजे आपले मुद्दे जरी त्याने खोडले तरी तुम्ही अगदी संयमाने त्या गोष्टीला तुम्हाला फेस होता आलं पाहिजे. जीवनामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की जिथं ताणतणाव होऊ शकतो. त्याच्यासाठी मोह कमी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी सुधा मूर्ती याची एक कथा आहे, त्यातले फक्त 4 वाक्य तुम्हाला सांगतो की 2 मैत्रिणी असतात. एक खूप श्रीमंत असते आणि एक खूप गरीब असते. श्रीमंत मैत्रिणीला नेहमी असं वाटत असतं की आपण खूप संपत्ती मिळवावी, या अनुषंगाने जिथं जिथं जमीन मिळेल, जिथं जिथं काही घ्यावंसं वाटेल, घरं मिळतील तेवढं ती घेत असते. तिची गरीब मैत्रीण मात्र खूप आनंदी असते. तिला नेहमी म्हणते की तू का हे सगळं निवळ ह्या घ्यायचं असाच विचार का करते. तेव्हा ती म्हणते नाही मला तर नाही पण माझ्या नातवांनासुद्धा काही कमी पडता कामा नये असा मी विचार करते. आणि मग एकदा ती दोघी, एक श्रीमंत मैत्रीण आणि गरीब मैत्रीण एका मंदिरात दर्शनाला जातात. तेव्हा जाताना ती श्रीमंत मैत्रीण म्हणते ही एवढी जी जमीन दिसते ना समोर ती आता मला घ्यायची आहे.
मग तेव्हा ती विचारते की मग तुला काय करायचं, तुझ्याकडे एवढ्या गाड्या आहे, एवढे घरं आहे, एवढी जमीन आहे. तेव्हा ती म्हणते नाही मला ते घ्यायची कारण माझ्या नातवाला ती उपयोगी येईल. आणि मग ते म्हणते ठीक आहे तुला घ्यायची तर घेऊ शकतं. म्हणजे मला सध्या याच गोष्टीचा ताण आहे की ही जमीन मला कशी घेता येईल. जेव्हा ती त्या मंदिरात जाते तेव्हा तिथे एक भिकारी असतो आणि भिकारी तेव्हा तो भीक मागतो. तर ही श्रीमंत मैत्रीण आपल्या खिशातले त्या पर्समधले 10 रुपये त्या भिकाऱ्याला देते. तेव्हा तो भिकारी काय करतो, सगळे सुट्टे पैसे काढतो, त्यातले 1 रुपये फक्त ठेवतो, 9 रुपये सुट्टे पैसे त्या श्रीमंत जी मैत्रीण आहे तिच्याकडे देऊन टाकतो. तेव्हा ती श्रीमंत मैत्रीण त्या भिकाऱ्याला विचारते की एवढे पैसे तू मला का देतोय परत, राहू दे ना, तू तर गरीब आहे ना, तू भिकारी आहे ना, मी 10 रुपये दिले, तू 10 रुपये ठेवून घे. तेव्हा तो भिकारी म्हणतो की तसं नसतं, मला एवढ्या पैशांची गरजच नाही. तुम्ही 1 रुपये दिल्यानंतर आजचा माझं सगळं भागू शकतं, मला 2 वेळचं जेवण मिळू शकतं, त्यामुळे मला तुमच्या जास्त भिकेची सुद्धा गरज नाही. तेव्हा ती गरीब मैत्रीण त्या श्रीमंत मैत्रिणीला म्हणते की या भिकाऱ्याकडे आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. माणसाला जेवढी गरज असेल तेवढंच घ्यावं, तेवढंच मिळवावं. आपण काय करतो माहिती आहे का, गरज नसताना खूप गोष्टी मिळवतो आणि त्यामुळे दुःखी होतो, तिथं सगळ्यात जास्त स्ट्रेस माणसाला निर्माण होतो. म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्ट्रेस घालवण्यासाठी चांगल्या लोकांच्या सान्निध्यात कुणीतरी तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे, आदर्श वाटलं पाहिजे. चांगल्या लोकांचं चांगले मित्र मिळवणं, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहणं, चांगलं वाचन करणं, लेखन करणं आणि मनाला जे आनंद देतं, म्हणजे घरात स्वच्छता करणं, याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो ना, तुम्ही ते केलं पाहिजे. बायकोला, बहिणीला, आईला ज्यांना मदत करावीशी वाटते आपल्याला, ती निर्व्याजपणे केली पाहिजे. आता मदतसुद्धा निर्व्याजपणे केली तर आनंददायी असते. म्हणजे मी या सरांना सहकार्य केलं आणि यांना मी 10 वेळेस म्हटलं बघा मी किती तुम्हाला सहकार्य केलं म्हणून हे तुमचं काम झालं, काय होईल, माझं जी मदत आहे त्याचा व्हॅल्यू 0 होईल. परंतु जेव्हा यांच्या मनात राहील की या माणसाने माझी ही कामं केलेली आहे, मला हे सहकार्य केलेलं आहे, असं जेव्हा आपण एकमेकाच्या मनात ठेवतो तेव्हा आपण स्ट्रेस कमी करतो. म्हणून चांगला स्ट्रेस हा तुमच्यासाठी नेहमी उपयुक्त असतो. जी व्यक्ती चांगला स्ट्रेस घेते, म्हणजे चांगलं काम करण्यासाठी स्ट्रेस घेते, समजा आपल्याला हे 4 तासात हे काम करायचं आहे, ते काम झाल्यानंतर जो आनंद मिळणार आहे तो खूप मोठा असतो. त्यामुळे 4 तास जो स्ट्रेस घेऊन तुम्ही काम केलेलं आहे तो स्ट्रेस आपोआप कमी होतो. त्यामुळे सत्कर्मासाठी, चांगल्या कामासाठी घेतलेला स्ट्रेस हा उपयोगी असतो. ज्या गोष्टीचा काही उपयोग होणार नाही, म्हणजे तिथं रिॲक्टसुद्धा होऊ नये. म्हणजे आता तुम्हाला ती कहाणी सांगेल मी. सायकोलॉजीचेच शिक्षक होते, मी उपप्राचार्य असताना त्यांनी ते पुन्हा म्हणजे हे खरं तर जाहीर बोललं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी त्यांना सांगितलं की मी अशा कामासाठी बाहेर आहे, मी रितसर रजा टाकलेली आहे आणि तुम्ही आता मला पुन्हा फोन करू नका. तुम्हाला रजेवरती जायचं असेल तर माझ्यानंतर ज्यांना मी अधिकार दिलेला आहे त्या व्यक्तीकडनं ते रजा मंजूर करा आणि तुम्ही शांतपणे तुमच्या कामाला तुम्ही दुसऱ्या दिवशी निघून जा. ती व्यक्ती मला पुन्हा फक्त एकच फोन करत नाही, मला तुमच्याकडेच अर्ज द्यायचा आहे. नाही मग तुम्ही आज गेलेच कुठं बाहेर, नाही मग मी दुसरीकडे अर्ज देणारच नाही, मग मी तुमच्याकडेच का देऊ नये. मला सांगा, अशा व्यक्तीने माझा स्ट्रेस वाढतोय का त्याचा वाढतोय त्या व्यक्तीला कळत नाही. तो मानसिकदृष्ट्या विकलांग झालेला आहे. लक्षात आलं तुमच्या? ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या विकलांग झालेला आहे. शेवटी मी काय केलं, माझा फोन स्विच ऑफ करून टाकला, मी काही रिॲक्ट झालो नाही. खरं तर त्या व्यक्तीची वर्तणूक चांगली होती का? अजिबात नव्हते. कारण समोरच्या अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे की इथे तुम्ही अर्ज देऊन जा, त्या माणसाने तिथे अर्ज देऊन जायला पाहिजे, एवढंच मला म्हणणं आहे. लक्षात आलं? म्हणजे काही व्यक्ती काय करता माहिती आहे का, त्यांना असं वाटतं आपण दुसऱ्याला स्ट्रेस देतो, परंतु तसं नाही आहे. तुम्ही जेव्हा रिॲक्ट होता किंवा दुसऱ्यावरती हे असं काहीतरी चुकीचं काम करायला जाता तेव्हा ती व्यक्ती आतून खूप खचलेली असते, म्हणजे इम्बॅलन्स झालेली असते. आणि इम्बॅलन्स झालेली व्यक्ती कुठल्याही प्रकारचं चांगलं काम आयुष्यात करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला स्ट्रेसविरहित जगायचं असेल तर पहिल्यांदा आपलं व्यक्तिमत्व संतुलित केलं पाहिजे.
संतुलित केलं पाहिजे. म्हणजे काय, नरोवा कुंजोरावा, कोणती जी गोष्ट येईल तिला सामोरे जावं लागेल. आजचा क्षण माझा आनंदाचा असतो, थोड्या वेळाने मला काहीतरी स्ट्रेसही येऊ शकतो. म्हणून मी आत्ता लगेच आनंदी, मग तुमच्याशी लगेच हा 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 खूपच रिॲक्ट झालो आणि 2 मिनिटांनी मला काहीतरी अडचण आली आणि मी लगेच रडायला लागलो. असे 2 टोकं जर माझ्या व्यक्तिमत्वामध्ये असेल तर मी ते स्ट्रेस मॅनेजमेंट करू शकत नाही. त्यामुळे तुमच्यासारख्या अध्यापकांना खूप स्ट्रेस मॅनेजमेंट करावं लागतं. म्हणजे कुटुंबापासून तर विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही ज्या ज्या स्थितीमध्ये वावरत असता, कारण तुमचा रोल क्षणाक्षणाला बदलत असतो आणि त्या रोलप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं. जी व्यक्ती त्याच्या वाट्याला आलेला रोल व्यवस्थित पार पाडते ती व्यक्ती यशस्वी होते. तुम्ही सगळेजण आयुष्यामध्ये खूप स्ट्रेस विरहित राहावं अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो. आणि कल्पेश सरांनी अतिशय छान व्याख्यान दिलं, त्यांनाही मी खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. व्यक्ती जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत अनेक प्रकारच्या ताणतणावातून जात असते आणि ते कोणकोणत्या प्रकारचे ताणतणाव असतात याचं विस्तृत असं विवेचन सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी सरांचे धन्यवाद मानतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन, यासाठी मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करा. धन्यवाद सर. आज आपण प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत स्ट्रेस मॅनेजमेंट हा अतिशय चांगला विषय घेऊन त्याच्यावर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते आपले सन्मित्र डॉक्टर कल्पेश कसबे सर यांनी अतिशय चांगले विचार या ठिकाणी मांडले. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गमे सर यांनी देखील आपल्या अध्यक्षीय मंतव्यामध्ये स्ट्रेस कशा पद्धतीने मॅनेज करायचं, त्याच्यासाठी आपले चांगले मित्र असले पाहिजे किंवा अध्यात्माची जोड आपल्या व्यक्तिमत्वाला असली पाहिजे, किंवा आपलं काही दुःख जे आहे किंवा काही विचार जे आहेत आपण दुसऱ्याजवळ सांगितले पाहिजे. अतिशय छोटे छोटे पण खूप परिणामकारक, खूप इफेक्टिव्ह असे विचार सरांनी या ठिकाणी मांडले. खूप चांगले सूत्र, खूप चांगली पद्धती स्ट्रेस मॅनेजमेंटची सरांनी आपल्याला दिली. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर या प्राध्यापक प्रबोधिनी या समितीवर काम करणारे आमचे सन्मित्र ढमाले सर यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं. आदरणीय जावळे सरांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. पाटील सरांनी फ्लेक्स तयार केला. त्याचबरोबर करंजकर सरांनी देखील या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खूप सुंदर असं काम केलं, फोटोग्राफी केली आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो. आदरणीय मामांनी या कार्यक्रमाची पूर्वतयारी केली, त्यांचेही आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.